डू, डज, डीड हे 3 असे वर्ड्स आहे ज्यांच्याशिवाय तुम्ही इंग्रजी न बोलू शकता ना लिहू शकता। हे मी यामुळे बोलते कारण जेव्हा तुम्ही टेन्सेस शिकता किंवा इंग्रजी बोलायला सुरू करता तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला डू, डज, डीड समजून घ्यावे लागते। जर तुम्ही या 3 वर्ड्सला व्यवस्थित समजले नाही तर तुम्ही करेक्ट इंग्लिश कसे बोलाल? आणि खरं सांगू तर सर्वात जास्त मिस्टेक्स याच पार्टमध्ये होतात। डू, डज, डीडचे इंट्रोगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स वेगळ्या पद्धतीने बनतात। त्यांचा फॉर्म्युला वेगळा आहे आणि पॉझिटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला वेगळा आहे। चला व्यवस्थित समजून घेऊया डू, डज, डीडचा योग्य वापर कुठे आणि कसा करायचा। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आय एम अदिती, यू आर वॉचिंग मी ऑन माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट। आणि तुम्हाला 60 दिवसांमध्ये 60 डेजमध्ये फ्लुएंट स्पीकर व्हायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ऑल राईट, डू, डज, डीड विषयी आपण बोलत आहोत, बट ॲज हेल्पिंग वर्ब्स। म्हणजे सेंटेन्समध्ये जेव्हा डू, डज, डीड मेन वर्बची मदत करतात तेव्हा आपण त्यांना कसे यूज करतो याविषयी आपण बोलत आहे। शॉर्टमध्ये सांगायचे झाले तर डू, डज, डीड हे मेन वर्बला हेल्प करणार आहे। ती गोष्ट प्रेझेंटमध्ये झाली आहे की पास्टमध्ये, सिंग्युलर आहे की प्लुरल यासाठी। प्रेझेंट इनडेफिनाइटमध्ये डू आणि डजचा यूज होतो आणि पास्ट इनडेफिनाइटमध्ये डीडचा यूज होतो। डू, डज अँड डीड यांचा यूज आपण निगेटिव्ह अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये करतो। पॉझिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये यूज होत नाही, पण एक ठिकाणी डू, डज, डीडचा वापर होतो। जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे ॲडव्हान्स लेवलचे इंग्लिश आहे, त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित समजून घ्या। तर आता पाहूया प्रेझेंट इनडेफिनाइट। प्रेझेंट इनडेफिनाइटमध्ये डू आणि डजचा वापर होतो, पण कुठे डू वापरायचे आणि कुठे डज? खूप सिंपल आहे। सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे एक वचनी आणि अनेक वचनीनुसार बघूया। जेव्हा सब्जेक्ट प्लुरल म्हणजे अनेक वचनी असेल तेव्हा डूचा यूज होतो। आय, वी, यू, दे, प्लुरल नाउन। आय अँड यू हे एक्सेप्शन आहे। जर सब्जेक्टमध्ये आय अँड यू असेल तरीही डूचा यूज होतो। डजचा वापर कधी करायचा? जेव्हा सब्जेक्ट ही, शी, इट, सिंग्युलर नाउन म्हणजे गर्ल, बॉय, अभि, समू, तेव्हा डजचा वापर होतो। प्रेझेंट इनडेफिनाइट सेंटेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट। नॉट निगेटिव्ह सेंटेन्ससाठी यूज होतो आणि पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये मोस्टली डू, डज, डीड यूज होत नाही। अगोदर पॉझिटिव्ह सेंटेन्स बघूया, नंतर त्यांचे निगेटिव्ह करूया। मी तिथे जाते, आय गो देअर, हेल्पिंग वर्ब इथे यूज होणार नाही। मी तिथे नाही जात, आय डू नॉट गो देअर। आय सोबत डू येणार, त्यामुळे डूचा यूज केला आहे। ती तिकडे जाते, शी गोज देअर, इथे सब्जेक्ट आहे शी आणि पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये गो नंतर इयस लागेल। मी तिथे नाही जात, शी डज नॉट गो देअर, इथे हेल्पिंग वर्ब डज यूज केले आहे। जेव्हा ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल तेव्हा डज वापरतात। अजून एक्झाम्पल्स बघूया। प्रोनाउन्सच्या ऐवजी नाउन यूज करूया। अभि तिथे जात नाही, अभि डज नॉट गो देअर। अभि सिंग्युलर नाउन आहे, त्यामुळे डजचा यूज केला आहे। अभि आणि समू तिथे जात नाही, अभि अँड समू डू नॉट गो देअर। अभि सोबत समू पण ऍड झाली आहे, म्हणजे हे वाक्य प्लुरल आहे, त्यामुळे डूचा यूज केला आहे। आता बघूया डीडचा यूज कुठे होतो। डीड यूज करताना सब्जेक्टचे टेन्शन नाही, कारण डीडचा यूज सिंग्युलर अँड प्लुरल दोघांसोबत करू शकता। फक्त पास्ट टेन्स सोबत डीडचा वापर करायचा, इतके लक्षात ठेवा। एक्झाम्पल्स बघूया। मी तिथे गेली होती, आय वेंट देअर, हे झाले पॉझिटिव्ह सेंटेन्स। मी तिथे गेली नव्हती, आय डिड नॉट गो देअर। सेंटेन्स पास्टमध्ये आहे, त्यामुळे डीडचा यूज केला आहे। जेव्हा आपण डू, डज, डीडचा यूज करतो तेव्हा वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज होतो, त्यामुळे गो येणार, वेंट येणार नाही। ती तिथे गेली होती, शी वेंट देअर, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे। ती तिथे गेली नव्हती, शी डिड नॉट गो देअर। समू तिथे गेली नव्हती, समू डिड नॉट गो देअर। अभि आणि समू तिथे गेले नव्हते, अभि अँड समू डिड नॉट गो देअर। ते रोज खेळत नाही, दे डू नॉट प्ले एव्हरी डे। सेंटेन्स प्रेझेंटमध्ये आहे, त्यामुळे डूचा यूज केला आहे। लोक काळजी करत नव्हते, पीपल डिड नॉट केअर। नेक्स्ट बघूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये
काही सेंटेन्सेस अशी असतात ज्यांची स्टार्टिंग हेल्पिंग वर्बने होते. जेव्हा आपण इंग्रजीत प्रश्न विचारतो तेव्हा हेल्पिंग वर्ब नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतो. रूल आहे हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, डू यू प्ले क्रिकेट? तुम्ही क्रिकेट खेळता का? डज शी लाईक कॉफी? तिला कॉफी आवडते का? डिड दे गो देअर? ते तिथे गेले होते का? म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर हेल्पिंग वर्ब अगदी पहिल्या ठिकाणी वापरायचा. नेक्स्ट बघूया. साधारणपणे आपण डू, डज, डिड हे पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये वापरत नाही, पण जेव्हा आपल्याला जोर देऊन बोलायचे असते किंवा समोरच्या व्यक्तीला पटवून द्यायचे असते तेव्हा आपण एम्फेसिसचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, नॉर्मल सेंटेन्स आहे आय लाईक दिस व्हिडिओ. एम्फेसिस ॲड केले तर सेंटेन्स होईल आय डू लाईक दिस व्हिडिओ, म्हणजे मला खरंच हा व्हिडिओ आवडतो. शी वर्क्स हार्ड. एम्फेसिस ॲड केले तर सेंटेन्स होईल शी डज वर्क हार्ड, म्हणजे ती खरंच खूप मेहनत करते. आता एक महत्त्वाचा आणि शेवटचा टॉपिक बघूया. कधी कधी सेंटेन्सची सुरुवात क्वेश्चन वर्डने होते, जसे की व्हॉट, वेअर, व्हेन, वाय, हू, हाव. क्वेश्चन वर्ड नंतर नेहमी हेल्पिंग वर्ब येतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉट डू यू ईट? तू काय खातोस? वेअर डज शी लिव्ह? ती कुठे राहते? व्हाय डिड दे लिव्ह अर्ली? ते लवकर का गेले? व्हेन डिड यू कम होम? तू घरी कधी आलास? हाऊ डू यू स्टडी इंग्लिश? तू इंग्रजी कसे शिकतोस? म्हणजेच जर वाक्य क्वेश्चन वर्डने सुरू होत असेल तर हेल्पिंग वर्ब लगेच त्याच्यानंतर येईल. तुमच्यासाठी होमवर्क आहे. दे फिनिश द प्रोजेक्ट. या सेंटेन्समध्ये एम्फेसिस ॲड करून सेंटेन्स पुन्हा बनवा आणि त्याचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. उद्या भेटूया डे 5 मध्ये एक इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.